ब्रह्मचर्याचे पालन चाले गर्भधारणे पासून पोटातची असताची उपडवण जतन करावे संस्कार ब्रह्मचर्याचे पालन चाले गर्भधारणे पासून पोटातची असताची उपडवण जतन करावे संस्कार जतन करावं लागतात संस्कार द्यावं लागतात मग संस्कार दुष्परिणामकारी न पडावेत आतील गर्भावरी म्हणून माता पित्याची सदाचारी राहावी प्रवर्तेत संस्कार दुष्परिणामकारी दुष्परिणाम संस्कार नाही द्यायचे आपल्या पोटामध्ये जर गर्भ जर वाढत असेल ना सतत नाम जप करा सतत ग्रंथ वाचा सतत चांगले चांगले कार्यक्रम बघा तुमचा अवश्य मुलगा तुमच्या या जगामध्ये झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही हे व्यासपीठावरचे शब्द आहेत माझे म्हणून तुकडोजी बाबा म्हणतात का संस्कार दुष्परिणामकारी न पडावेत आतील गर्भावरी म्हणून माता पित्याची सदाचारी प्रवर्तेत म्हणून माता पित्याची सदाचारी काय सदाचार आहे आचार विचार काय आहे हे महत्वाचं आहे म्हणून गर्भामध्ये असताना कयाधूच्या गर्भामध्ये जेव्हा असताना बाप रूपी गुरु केला होता कोणाला नारदाला नारदाने मंत्र दिला तिला सतत हे बेटी कयाधू सतत नारायणाचे नाव कर म्हण नारायण 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 थोडी पाषाणासी पाळणा नारायण म्हणता म्हणता पाषाणाला पाळणा सुद्धा भेटू शकते होऊ शकते असं ते नारायण नाव आहे मग नारायण मग नारायण 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 नेहमी म्हणत आहे मग जे नारायण म्हणायची नेहमी नेहमी तर हिनं म्हणलेला नारायण कोण ऐकत होता गर्भामधला प्रल्हाद अजून याच्या जन्माला गर्भामध्ये ऐकत होता उदाहरण जर तुम्हाला द्यायचं जर सांगितलं सुभद्रेच्या गर्भामध्ये नाही का अभिमन्यू होता ना अभिमन्यू मग अभिमन्यू सुभद्रेच्या गर्भामध्ये असताना सुभद्रा ही भगवान कृष्णाची आई होती बहीण होती तर बहिणीला कथा सांगत असताना चक्रविवाहाचं संभाषण चालू असताना भगवान कृष्ण सांगत होता सुभद्रेला अगं सुभद्रे आई तुझ्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे आणि मी तुला सांगतोय मी जे जे सांगत ते तो गर्भ ऐकेल मग कृष्णाने जे सुभद्रेला सांगितलं कृष्णाने जे सुभद्रेला सांगितलं कुठपर्यंत ऐकलं तिनं त्या गर्भानं कुठपर्यंत ऐकलं गर्भानं जोपर्यंत ती झोपी जायची होती तोपर्यंत पण सुभद्रा सांगता 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 झोपी गेली जशी झोपी गेली भगवंत सांगूनच राहिले होते जशी झोपी गेल्यानंतर गर्भ सुद्धा झोपी जात असतो गर्भ सुद्धा झोपला आणि भगवान कृष्णानं चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं चक्रव्यूहातून कसं वापस यायचं सर्व सांगितलं जोपर्यंत ऐकलं ती झोपली नाही तोपर्यंत चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं एवढं फक्त तिनं ऐकलं होतं आणि तेच गर्भानं सुद्धा ऐकलं होतं पण त्याच्यानंतर चक्रव्यूहामधून कसं बाहेर पडायचं हे काही तिनं ऐकलं नव्हतं गर्भानं सुद्धा ऐकलं नव्हतं म्हणून अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये छेदन करण्याचं ज्ञान होतं पण त्याला भेदन करण्याचं ज्ञान प्राप्त झालं नाही तो इथं येऊनही शिकू शकला नाही मग जे घडते ते गर्भामध्ये घडतं जे घडते ते गर्भामध्ये म्हणून तुकडोजी बाबांनी ह्या ओव्या लिहिल्या ग्रामगीतेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन चाले
घरात जी असता जीव पडून जतन करावे संस्कारे संस्कार दुष्परिणामकारी न पडावेत आतील गर्भावरी म्हणून माता पित्याची सदाचारी प्रवर्तेत त्यांनी एक बाल संस्काराचा पूर्ण एक हे अध्यास दिलेला आहे. ऐकत नाही आपण वाचत नाही वाचा ना हे करा ना तुमचा तुका म्हणे ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा असा झेंडा फडकवणारा आपल्या कुलामध्ये जन्माला येईल. आपण जर समजा शिवणे सारखे पिक्चर पाहिले तर